हाय हॅलो नमस्कार, मी प्रतिमा परियाण मॉममध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. तुमचा आजचा दिवस खूप छान आणि मस्त जाऊ दे. आज आहे रविवार आणि काल काही शूट केलं नाही मी. काल कंटाळा केला मी ब्लॉग शूट करायचा. आज पण मी दुपारपर्यंत काही शूट केलं नाही, तर आत्ताशी मी ब्लॉग स्टार्ट केला आहे आणि आज बघूया आता मी काय काय तुमच्यासोबत शेअर करते आहे. अजून तरी काय असं प्लॅन नाही आहे की हे करायचं आहे ते करायचं आहे ते करायचं आहे. बघूया काय काय होते. परी गेली होती आज सकाळी. कुठे गेली होती का? बालसंस्कारला गेली होती. काय काय केलं तिथं जाऊन? ड्रॉइंग केली, आरती केली. दाखवते मी तिला, तीच सांगेन तुम्हाला काय काय केलं जाऊन तिथं. आरती, मोठ्याने बोल ना, ह्याच्यात आवाज आहे. आरती, ड्रॉइंग आणि गेम्स खेळलो. होय. आली आता, तिचं काय चाललंय काय माहिती, काहीतरी चाललंय, पेंटिंग करते. आज आहे ना बाहेर जरा पावसाचं वातावरण पण आहे आणि वातावरण भारी पण झाले. अशा वातावरणामध्ये कुठंतरी फिरायला जावंसं वाटतंय. तर जाणार आहे आम्ही लवकरच, कुठेतरी फिरायला जाणार आहे. तर ते पण मी तुम्हाला एखाद्या ब्लॉगमध्ये सांगेलच, लवकरच सांगेन ते पण कुठं जाणार आहे काय जाणार आहे. त्याला वेळ आहे अजून. आणि दाखवू का तुम्हाला मी बाहेरचं वातावरण किती छान झालं आहे. बाहेरचं वातावरण किती सुंदर झालं आहे आणि हे कचरा सगळं भरून ठेवलं आहे मी. मनी प्लॅन पुन्हा परत छान फुटला आहे. नाही तेव्हा मनी प्लॅन अजिबात चांगला येत नाही आणि आता इतका छान आला आहे. हे बघा वातावरण कसलं भारी झालं आहे. ऊन पण हलकं हलकं ऊन पण पडले, ढग पण आलेत, दिसत असेल ना. मुलं खेळत आहेत गार्डनमध्ये. इकडं बकरी आलेत, बकरी दाखवतो मी तुम्हाला. हे बघा असं काहीसं वातावरण आहे. या बिल्डिंगचं काम झालंय. छान झालंय वातावरण, मस्त आहे. तर आत्ता मगाशी ना दळून आणले गव्हाचं 10 किलो पीठ दळून आणले. पावसाचं परत म्हटलं सारखं सारखं जायला यायला नको, सारखं गावात जावं लागतं. त्या ठिकाणी ना खरंच खूप छान दळून देतात. आम्ही रेग्युलर म्हणजे आज 15 वर्ष झाले तिथंच दळून आणतोय. मस्त देतात दळून. तर दोन्ही पिशव्यांमध्ये, एका पिशवीत ह्या मावलं नसतं म्हणून ह्या पिशवीत निम्म निम्म करून आणले दळून. अजून मी काय स्वयंपाक केला नाही, बघूया आता काय बनवते मी. तर आता ना भाजीचं फायनल झालेलं आहे. म्हणजे मी ठरवले आज काय भाजी करायची. तर आज मी ना कुकरमध्ये झटकीपट अशी वांग्याची भाजी बनवणार आहे. तर ती मी तुमच्यासोबत शेअर करते. तर आता आमच्या परीला मॅगी खाऊ वाटली आहे. अगं कॉपीराईट लागेल. तर परीला मॅगी खाऊ वाटली म्हणून आत्ताच तिने मॅगीचं पॅकेट आणलं आहे. तर तिला आता मी मॅगी करून देते आणि त्यानंतर स्वयंपाकाची तयारी करते. चला. तर आता मॅगी टाकली आहे मी शिजण्यासाठी. आता मॅगी शिजून घेते, त्यानंतर मसाला टाकून मॅगी आपली रेडी होईल. मॅगी तयार झाली आहे. आता मी मॅगी खाते परीबरोबर थोडीशी. चलो. सकाळचे 6:30 वाजले, 7 पण नाही. आम्ही 6 वाजता स्वयंपाकाला लागले. तर इथं मी पीठ मळून ठेवले, मळले आणि भिजायला ठेवले. इथे छानपैकी चपात्या होतात. 2-3 दिवस झाले पीठच दळून आणलं नव्हतं आणि आता मगाशी घेऊन आले दळून. नाही, सकाळी दळून आणलेले. आता छानपैकी पीठ मळले आणि आज मी लाल माठ भाजी केली आहे, माझी आवडती. तुम्हाला दाखवते. अजून त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे, पण अजून शिजती आहे भाजी. हे बघू शकता. मला खूप आवडते आणि ही भाजी शरीरासाठी खूप चांगली असते. तुम्ही पण नक्की आवर्जून करून खा ना. ब्लिंकिटवरून काही साहित्य मागवले, ते दाखवते मी तुम्हाला. हे ब्लिंकिटवरून मागवते ना तेव्हापासून खरंच खूपच सोपं झालं आहे सगळं. बाहेर जायचा कुटाणा वाचतोय आणि ज्या मला हव्या आहेत ना गोष्टी त्या घेऊन येत असते. तर बापरे. तर परीला वेपर्स खायचे होते, मग वेपर्स मागवलेत. हे आवडतात तिला. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये काय काय मागवले दाखवते. हे पनीर मसाला, पनीर मटर पनीर मिक्स, हे सुद्धा मागवले. प्लस इकडं हे मलाई, अमूलचं मलाई पनीर मागवले, कारण आता पनीरची भाजी करायची आहे. मुलांना खूप आवडते त्याच्यामुळे. इथं बघू शकता गोकुळ दूध मागवले 1 लिटर. आणि हे यांना सांगितलं आलं मागवा, तर ह्यांनी कॅची जिंजर गार्लिक पेस्ट मागवली आहे. आता हे टाकायचं का चहात, तुम्हीच सांगा मला.
त्याचा चहा कसा लागेल? कुणी केलाय का असा जिंजर गार्लिकचा चहा? अवघड आहे. चला सगळं साहित्य ठेवते, दूध तापायला ठेवते आणि चहा बनवते आता मस्त. चहा मी तर काही घेत नाही, पण ह्यांना प्यायचा आहे चहा. मुलांना काय दूध लागतं. परी पिते हॉर्लिक्स, परीचं इकडं हॉर्लिक्स आहे. आणि इथं बघू शकताय शेंगदाणे आत्ताच मी भाजून ठेवलेत. आता हे थंड होत आहेत शेंगदाणे. नंतर मग ह्याचा कूट करून बरणीमध्ये भरून ठेवेन. मला मी बाहेरचं वातावरण दाखवते. खूप छान आणि मस्त वातावरण झालं आहे. हलका हलकासा पाऊस येतो आहे. दाखवू का तुम्हाला? हे बघू शकताय, हलका हलकासा पाऊस येतो आणि कसलं भारी वातावरण झालं आहे. अशा वातावरणामध्ये कुठेतरी फिरायला जावं असं वाटतंय. हे बघू शकताय, एकदम मस्त वातावरण झालं आहे. छान छान भारी दिसते संध्याकाळचं वातावरण. बटाटा झटकेपट कुकरमध्ये 10 मिनिटांमध्ये होणारी ही अशी वांगा बटाटा भाजी, जी वांग्याची भरून भाजी करतो ना, ती भाजी मी केलेली आहे. आणि बघू शकता किती तरीबाज दिसते आणि खायला तर आहे ना एकदम टेस्टी लागते. तुम्ही एकदा नक्की अशी भाजी ट्राय करून बघा. भातासोबत, चपातीसोबत, भाकरीसोबत, कशासोबतही छान लागते. तर आता जेवण करून घेते आणि त्यानंतर आहे ना बोलूया आपण. ह्याच्यात व्हाईट मिक्स करायचं. ह्याच्यात नाही पाहिजे. तो ब्लॅक आहे रे बाबा.
लाईट ब्लू बनवायला बघायचं. हा बनवायचा. हा ना, रशियन ब्लू. हा रशियन ब्लू आहे प्लस व्हाईट. हे आज संध्याकाळचं दृश्य पाहून खरंच मलाच आश्चर्य वाटत होतं, कारण ही दोघं कधीच एकत्र खेळत नाही, एकत्र कधी अभ्यास करत नाही, इतकी भांडणं करतात ना. आम्ही पण आमच्या लहानपणी लय भांडणं करायचो आणि पुन्हा एकत्र यायचो. तर आज काहीसा प्रकारे आजच्या ब्लॉगमध्ये बस एवढंच होतं.